मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्रामध्ये भव्य दिव्य आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी समाज जागृती मेळावा संपन्न होत आहे। मला खूप आनंद होत आहे। अति सामान्य सर्व समाजामध्ये सर्वात शेवटी असलेले माझे कोळी बांधव आज एवढ्या मोठ्या संख्येने कामाचे दिवस आहेत, शेतीमध्ये सोयाबीन आणि इतर काढणी चालू आहे, तरी पण पूर्ण दिवस या मेळाव्याला दिला असे माझे पितृतुल्य वडीलधारी आई भगिनी यांना मी प्रथम अभिवादन करतो। आणि आज हा जो मेळावा या ठिकाणी होत आहे, कोळी बांधवाचे आदरणीय महर्षी वाल्मिक ऋषी, बिरसा मुंडाजी, वीर राघोजी भांगरे, नरवीर तानाजी मालुसरे, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सेवालाल महाराज, बसवेश्वर महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे अशा सर्वांना मी अभिवादन करतो। आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे आदरणीय शिवसेनेचे नेते, ज्येष्ठ नेते, एक पितामह असे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आनंदरावजी अडसूळ सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मुखेडवासियातर्फे, कोळी बांधवातर्फे, आम्हा सर्वांतर्फे आपले आभार व्यक्त करतो। आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो, आपली प्रकृती भविष्यात उत्तम राहो आणि आपल्या हातून समाजाचे खूप मोठे काम हो असे आम्ही देवापाशी अपेक्षा व्यक्त करतो। आदरणीय आनंदराव अडसूळ सर हे राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी केंद्रीय मंत्री, अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे। चळवळीतले गाढे कार्यकर्ते, खंबीर कार्यकर्ते आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे एकदम जवळचे मानसपुत्र। त्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला न्याय दिलेला आहे। मी गेले कित्येक दिवस मुंबईमध्ये शिवसेनाच्या जवळून काम करतो। मला त्यांच्या कामाची फार जवळून माहिती आहे। ते एखादा विषय घेतले त्याचा निपटारा होईपर्यंत पाठपुरावा करतात। अति सामान्याचे विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे ते घेऊन येतात। एक चळवळीचे नेते, ते एस.टी. महामंडळाचे विषय असतील, त्यांचा आर्थिक विभागातला फार गाढा अभ्यास आहे। विविध बँकेचे कर्मचारी असतील, रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी असतील किंवा शिवसेना पक्षाचे, सामाजिक संघटनेचे, आदिवासी, कोळी, एस.सी. एस.टी. समाजाचे, ओबीसी समाजाचे प्रश्न आत्ताही अडसूळ साहेब 24 तास मार्गी लावतात आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला शिकण्यासारखा आहे। त्यांचे आदरणीय चिरंजीव, माजी आमदार, माझे मित्र, तरुण, आज ते सुद्धा उमेदवारीला आहेत। माझे त्यांनासुद्धा, अभिजित अडसूळला माझे शुभेच्छा आहेत। मी पुनश्च आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दुसरे मान्यवर रमेश पिट्टलवाड सर, मराठवाडा आदिवासी महादेव कोळी समाजाचे गाढे अभ्यासक। या ठिकाणी आदरणीय गीतांजलीताई कोळी, आदिवासी कोळी समाजाच्या महिला अध्यक्ष महाराष्ट्र, अच्युत सोगे, परभणी जिल्हा अध्यक्ष। आदरणीय गोजेगावकर पाटील यांची तब्येत थोडी खराब झाल्यामुळे शिवाजीराव ते येऊ शकले नाही आहेत, पण त्यांनी सुद्धा या मेळाव्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। राज्याचे मंत्री, आदिवासी मंत्री गावित सरांना सुद्धा इथं निमंत्रित केलं होतं।
परंतु प्रशासकीय कामकाजामुळे, मंत्रिमंडळाच्या कामकाजामुळे मुख्यमंत्र्याकडे आपल्या समाजाची जी बैठक होत आहे त्यामुळे त्यांच्या मनात असून सुद्धा ते येऊ शकले नाही. परंतु त्यांनी त्यांचा संदेश आपल्याला दिलेला आहे, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आमचे नेते, मार्गदर्शक, मुखेड पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील रावीकर, माझे मित्र मधुजी गिरगावकर, हातराळचे माझे वरिष्ठ टेंभुर्णे सर, लातूर जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष सुभाष काटे, वाडीकर मामा, GST विभागाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले मित्र नजीर शेख, माझे जवळचे स्नेही आणि मित्र शिवाजी पाटील शिरूरकर, शिवसेनेचे आमचे प्रमुख मारुती पाटील अमनार, तरुण नेतृत्व, नुकतंच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेत प्रवेश केलेले 30 ग्रामपंचायतच्या सरपंचासह त्यांनी प्रवेश केला असे नेते काशी पाटील हक्के, माझे जवळचे स्नेही उद्धव पाटील पाळेकर, सुरेश पाटील पाळेकर, पंडितराव शिंदे, रमेश पाटील हातराळकर, श्रावण नरबागे, निळकंठराव सूर्यवंशी, किशेन अमदापुरे, या समाजाचे ज्येष्ठ नेते मारुती मामा मामिलवाड, ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचलन केलं, संजय येलमवाड, हनुमंत वाडीकर, भारत गव्हाणकर, खूप मोठं असं मार्गदर्शन केलं. त्यांनी त्याच्या व्यथा सांगितल्या, त्यांचा अनुभव सांगितला, समाजाबद्दलची कळकळ त्यांनी व्यक्त केली असे माझे मित्र शिवाजी गेदेवाड, ज्यांनी हा कार्यक्रम करण्यामध्ये पुढाकार घेतला. आणि सर्वप्रथम शिवाजी गेदेवाड आणि शिवाजी मुद्देवाड माझ्याकडे आले. संजय आला, साहेब तुम्ही विविध समाजाचे प्रश्न मार्गी लावताय, मुखेडमध्ये आमचा समाज सगळ्यात शेवटी आहे आणि तुमच्या कामाची पद्धत आम्हाला समजली आणि चांगल्या विषयाला तुम्ही न्याय देताय, तर आमच्या समाजाचे खूप प्रश्न आहेत. मी म्हणलो हे उत्तम बाब आहे. खरं तर आपल्याला ही सामाजिक कार्य करण्याची पद्धत आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयासोबत काम करताना किंवा आमचे नेते अडसूळ साहेब आहेत किंवा इतर आमचे नेते आहेत, त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला ही शिकवण आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तर ब्रीद होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हाच त्याचा परिपाठ आहे. तुम्ही बारकाईनं पाहत असाल इतर ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत, ही लोक चळवळ आहे. जे विषय उपेक्षित आहेत, ज्याला न्याय नाही, असे विषय आम्ही चर्चेला घेतो आणि त्या समाजाला पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे 3, 4, 5 मंडळी माझ्याकडे आले आणि त्याच्यातून हा यज्ञ झाला. आणि 77 वर्षांचे आमचे शिवसेनेचे नेते, आयोगाचे अध्यक्ष या ठिकाणी रात्री उशिरा मुंबईहून येऊन हैदराबादहून इथं आले. आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलं. एवढंच नाही, काही निश्चित त्यांना आदरणीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ अधिकार देतीलच. उद्याच्या मंत्रिमंडळात ते निर्णय होईलच. आणि या मान्यवराला सांगतो की तुमचा मेळावा सक्सेस झालेला आहे. यासोबत राजू गुडमेडवाड, विलास उडमवाड, साईनाथ गोईलवाड, गजानन लंकेवाड, संतोष धाळेवाड, संभाजी मुद्देवाड, यादव गव्हाणे, व्यंकट गडगेवाड, संदीप पिल्लेवाड, दत्ता बिजेवाड, शंकर पिटलेवाड, बालाजी मंगेवाड, सतीश गुडमेवाड, उद्धव नागरवाड, बालाजी उदगीरवाड असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही अभिवादन करतो. आज या व्यासपीठावर मला खूप आनंद झाला. आमचे मित्र नागेश घोडेवाड PSI म्हणून निवड झाली, त्यांचा आपण सर्वांनी यथोचित गौरव केला. याच ठिकाणी माननीय नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्षा पार्वतीबाई माधवराव मुद्देवाड यांचा सत्कार केला. प्राध्यापक शिवाजी गेदेवाड यांचा सत्कार केला. माझे पत्रकार बंधू या निवड झाली, त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला. आणि एक चांगला
ऐतिहासिक मला वाटतं असा कोळी समाजाचा मेळावा कधी इथं झाला की नाही माहिती नाही आहे. एक ऐतिहासिक मेळावा संपन्न झाला आणि या मेळाव्याला जे प्रस्ताविक संजय यलमवाड, शिवाजी गेदेवाड यांनी केले, सूत्रसंचालन संजय येलेवाड यांनी केली. या ठिकाणी संदीप किल्लेवाड आणि साईनाथ बोईनवाड यांनी याच्यामध्ये कार्यसंचालनमध्ये भाग घेतला आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवाजी गेडेवाड, संजय येलमवाड, भारत गव्हाणकर, ताई बोईनवाड, मारुती मामा मामिलवाड, शिवाजी मुद्देवाड, संतोष घाळेवाड आणि संतोष पिल्लेवाड पत्रकार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मित्रहो, कुठल्याही सामाजिक कार्यात कोण काय म्हणते, कोण काय करते, ह्याच्यापेक्षा आपण समाजाला काय न्याय देऊ शकतो या भावनेने आज जसं काम केलं, भविष्यातही आपण काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यामुळेच आपला समाज पुढे येऊ शकतो. या सगळ्या बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. या ठिकाणी मुस्लिम बांधवाचे माझे जवळचे मित्र सादिक तांबोळीजी, दस्तगीरजी उपस्थित झाले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एक संपन्न असं कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. या कार्यक्रमात संजय येलमवाड, शिवाजी गेदेवाड, गीतांजलीजी कोळी, रमेश विठ्ठलवाड, अशोक पाटील रावीकर, आदरणीय नेते आनंदरावजी अडसूळ सर, मंत्री गावित सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. गेले 2-2.5 तास हा कार्यक्रम चालू आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मान्यवर महिला उपस्थित आहेत. कोणीही कुठलाही व्यत्यय आणलेला नाही. त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतो. मी आपला जास्त वेळ घेत नाही आहे. या ठिकाणी साधारणतः 1.25 कोटीपर्यंतची संख्या आदिवासी समाजाची आहे. त्यात ताईनं खूप सुंदर सांगितलं. रमेश पिटलवाड सरांनी खूप चांगला अभ्यासपूर्ण या ठिकाणी मान्य केली, सगळ्यांनीच मान्य केली आणि कोळी बांधवांचे जे विषय आहेत ते सहजरित्या इथं बसलेल्या सगळ्यांना अवगत झाले. आणि खूप महत्त्वाची बाब म्हणजे राज्य आयोगाचे चेअरमन, मंत्री दर्जा असलेले आमचे आदरणीय अडसूळ सरांनी सगळे मुद्द्यांचं या ठिकाणी उहापोह केला. एवढंच नाही तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्या प्रश्नावर सुनावणी लावण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं. सर, मी आपला खूप खूप आभारी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाला आता एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि आयोगाचा एकदा निर्णय झाला. मी प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी म्हणून काम केलं. कुठल्याही गोष्टीचा एक बेस्ट जजमेंट झाला की त्याला वाचा फुटते आणि ते यज्ञाचं काम आदरणीय अडसूळ सराच्या हातून होईल. आपण या ठिकाणी जे मुद्दे मांडलात आणि सरांनी ते समजून घेतलेलं आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल याबद्दल मला शंका नाही. आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर आणि अजितदादा पवार साहेब, यामध्ये जे TSP आणि OTSP म्हणजे जे आउटर सेक्शन आणि इनर सेक्शन जो आपला भाग आहे TSP आणि OTSP, या दोन्ही बांधवांना संबंधित आमदार आणि खासदार आणि आपले मराठवाड्याचे, विदर्भाचे, राज्यातले इतर प्रतिनिधी इथं मान्यवर बसलेले असतील, त्या बैठकाला आले असतील. सह्याद्रीमध्ये 5 तास बैठक चालली. 5 तास. परिस्थिती एवढी गंभीर झाली, आपण कुठल्या निर्णयापर्यंत येऊ शकलो नाही आणि त्या बैठका अधुऱ्या राहिल्या. मी त्याचा साक्षीदार आहे. आपण होतात, आमची पोटतिडकी होती, ह्याच्यातलं सार काढायचं आणि काहीतरी मान्यवर याच्यात निश्चित निर्णय घेतील, अजूनही घेतील, आम्हाला अपेक्षा आहे. आजसुद्धा काही मान्यवरांनी सांगितलं की यांचे लोकप्रतिनिधी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलेले आहेत. आजसुद्धा त्यांची चर्चा आहे आणि चर्चेने आपले न्याय होऊ शकतो या मताचे आम्ही आहोत. या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या बदलीबद्दलचा विषय आला. अडसूळ सरांनी त्याचीसुद्धा नोंद केलेली आहे. काही घरकुलच्या बाबतीत प्रश्न आला. जात प्रमाणपत्र देणे आणि व्हॅलिडिटी देणे हा त्याचा मूळ त्यांची मागणी आहे.
आणि खरे आदिवासी बांधव हे बालाघाटचे आहेत. इथं रमेश पिटलवाड सरांनी ऐतिहासिक मुद्द्याचं सुरू केलेलं आहे. वरिष्ठ लेवलला आपण मांडणी केला, सगळे एव्हिडन्सेस दिला, शासन निश्चित त्याचा विचार करेल. आमची सुद्धा तीच तळमळ आहे. अति सामाजिक ज्यांच्यापर्यंत कुठलाच उजेड गेला नाही तिथं काहीतरी पंथी घेऊन जावं हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या उद्देशाने आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मी सर आश्रमशाळेत शिकलेला आहे आपल्यासारखं. 1980ला ह्या मुखेडमध्ये वसंतनगर कोटग्याळ इथं शिकलेलं आहे. कुठल्याच प्रकारची सुविधा नव्हती. रस्ते नव्हते, दिवाबत्ती नव्हती, पाणी नव्हतं, बिल्डिंगला खिडक्या दरवाजे नव्हते, फरशी नव्हती. आम्ही सारवण करायचो. 5-6 किलोमीटर दूर रोज आंघोळीला जायचो. त्या परिसराचा मला चांगला अभ्यास आहे. तदनंतर मी इतर ठिकाणी माझं शिक्षण झालं. कृषी विद्यापीठात शिक्षण झालं. राज्य आयोगाची मी निवड परीक्षा दिली आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मी राजपत्रित अधिकारी झालो. विविध पदावर मी काम केलं. त्यापैकी 25 वर्ष मी मुंबई ठाणेमध्ये काम केलं. आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि शिवसेना यांचं माझं जवळचं नातं झालं. मी माझ्या प्रशासकीय काम करत असताना विविध पदावर काम केलं. तिथं विविध सरकारच्या बॉडी होत्या. काँग्रेसच्या बॉडी होत्या, शेका पक्षाच्या बॉडी होत्या, समाजवादीच्या बॉडी होत्या. म्हणजे अपक्ष असलेले सुद्धा नेते होते. आम्ही सगळ्याला समान न्याय दिला. जो गरजू आमच्या समोर आला, ज्याला कायद्याने जे अपेक्षित आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्या शहराचा कायापालट केला. मग तो स्वच्छतेचा असेल, दिवाबत्तीचा असेल, रस्ते विकासाचा असेल, शाळा निर्मितीचा असेल, आरोग्याच्या सुविधा निर्मितीचा असेल, सामाजिक सभागृह सांस्कृतिक कार्याचा असेल, त्या शहरामध्ये पर्यावरणाचे विषय असतील, वृक्षवल्ली लावण्याचा विषय असेल, गार्डन सुविधा असतील, अति उच्च दर्जाच्या सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. 1-2 नाही, 3-4 ठिकाणी माझं राज्य शासन आणि केंद्र शासन इथं गौरवसुद्धा झालेला आहे. माझ्या कार्यकाळात मी 15 देशाचे बाहेर दौरे झालेले आहे. खूप काही मला शिकायला मिळालं. मी भाईंदरचा कमिशनर असताना मला आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते, त्यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली. 2-2.5 वर्षे काम केल्यानंतर राज्यामध्ये राजकीय फार मोठ्या घडामोडी झाल्या आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे झालं. मला पुनश्च त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात खाजगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, सर्व मंत्रिमंडळ, सर्व सचिव, विविध विभागाचे प्रमुख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी, DIG, IG, पोलीस अधीक्षक, सर्व खात्यांच्या ह्याच्याशी माझा दुवा होता. आळसूळ सरांनी मला जवळून बघितलेलं आहे मी किती तास काम करायचं. कारण आमचे आदरणीय मुख्यमंत्रीच असे होते आहेत, 24 तास काम करतात. 24 तास. आम्हालाच प्रश्न पडतो की ते केव्हा आराम करतात. आणि 24 तास समाजाचं भलं कसं होईल, सामान्याला न्याय कसा भेटेल. मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, उपेक्षित समाजातले त्यांना भेटणारे सर्व प्रकारचे व्हिजिटर असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, कामगार असतील, विविध समाजाच्यासाठी त्यांनी आर्थिक महामंडळ तयार केली. त्यांच्या कार्यकाळात राज्यात शेतीसाठी आमूलाग्र असं सिंचन व्यवस्था निर्माण करण्याचं फार मोठं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. समाजाचा राजा सक्षम असावा, समाजाच्या व्यथा कमी व्हाव्यात म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली. एका घरात त्यांची आई आणि सूनबाई यांना 1500 वर्षाला जर
18,000 प्लस 11,000 36,000 रुपये जर एका सामान्य कुटुंबाला जर मिळाले, सामान्य कुटुंबाचं गीतांजलीताई प्रश्नच काय, आर्थिक टेन्शन, ही राशी फार मजबूत आहे आणि सामान्य कुटुंब आता प्रवाह यायला वेळ लागणार नाही. सामाजिक मोठी क्रांती होईल या योजनेतून. महिलाच्या खात्यात पैसे टाकले हा एवढा उद्देश नाही आहे याच्या मागे. त्या कुटुंबामध्ये त्या महिलांचा उत्कर्ष वाढवावा, त्यांच्याबद्दलचा आदर राहावा, हा खरा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे आपण आता पुरुष मंडळी आपल्या आया बहिणीला निश्चित आपल्या कुटुंबामध्ये मानाचं स्थान देणार, कारण त्यांच्याकडे आता पुंजी आलेली आहे, त्यांचंही अकाउंट आहे. ही खरी त्याच्या मागची भूमिका आहे. मला माहीत आहे आमच्या आया बहिणी किती तास काम करतात आणि पुरुष मंडळी किती काम करतात. आता सुगीचे दिवस आहेत. मला माझी आई आठवतं, आता ही आई आहे 92 वर्षाची, मला जी घडवली. सकाळी पहाटे उठायचं 5 वाजता, शेतीला जाण्याच्या पूर्वी सर्व घराचं काम करायचं, सगळ्यांचे अंघोळी, सगळ्यांचं जेवण, स्वयंपाक, भांडे धुणे, कपडे धुणे, परत आपल्या माणसासोबत शेतीला जाऊन काम करणे, संध्याकाळी येऊन पुनःची तयारी, स्वयंपाकाची तयारी, सगळ्यांना जेवण घालून परत सगळी साफसफाई करून रात्री 9 झाला शेवटी जेवणारती महिला. म्हणजे पुरुषापेक्षा 3 पट महिला काम करतात. ही आपली संस्कृती आहे. तर आपण किती न्याय देतो महिलांना, त्या खरे उपेक्षित राहिलेल्या आहेत. शिक्षणात मागे, मान सन्मानात मागे. काही त्यांनी सांगायचा प्रयत्न केला तर कोणी ऐकून घेत नाही, हवेत सोडून देतो. पण आता याच्या पुढे चालायचं नाही आहे. ह्या राष्ट्राच्या भूमीला आपण माता म्हणतो. ज्याच्या उत्तरी जन्मतो ती सुद्धा आपली माता आहे. मग सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, पुरुष असो की महिला असो. आज नवरात्रीच्या दिवस आहेत, माता देवीचा आपण आराधना करतो. ही आपली मायमाऊली ही श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. आणि त्या मायमाऊलीचा उत्कर्ष करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे असं मला वाटतं. हे पैसे तुम्ही सन्मानानं वापरा. आपल्या आजाराला, आपल्या आईवडिलाच्या आजाराला, आपल्या बाळाच्या आजाराला, ताईच्या आजाराला निश्चित खर्च करा. मी म्हणतो सगळ्यात जास्त आपल्या लहान लेकराच्या शिक्षणासाठी हे पैसे खर्च करा, त्यांना उभा करा. गरज पडली तर आपल्या पतिराजाला, ससुरजीला, भाया देरला, व्यवसायाला किंवा शेतीला पैसे लागत असेल तर जरूर द्या. माझी आपल्यालाही विनंती आहे, सुगीचे दिवस झाले, माल आला, बीट झाला, घेतलेले 4,000, 5,000, 6,000 आपल्या आया बहिणीला परत द्या. कारण त्यांची गंगाजळी कमी होऊ देऊ नका. कारण तुमचा संकट दूर होईल, तुमच्या घरात एक चैतन्य राहील आणि जे कुटुंब एका दिलानी राहतील, एकमेकाबद्दल आदर राहील, त्या कुटुंबाचे लेकरं निश्चित करतात. हा इतिहास आहे. आणि ती संस्कृती, तो समाज, मग तो कोणत्याही समाजाचा राहू, ही योजना मुस्लिम असेल, हिंदू असेल, कोणत्याही जातीचा असेल, सगळ्याला लागू आहे. एकमेव अशी योजना आहे, ह्याला निर्बंध नाही आहे. हाच समाज उत्कर्षाचा हा पाठ आहे. भविष्यामध्ये आम्हाला संधी मिळाली, आमचे नेते आहेत, आयोगाचे अध्यक्ष, मला खात्री आहे माझा शब्द ते डावलू शकणार नाहीत. मी त्यांच्या अभिजितसारखा आहे आणि त्यांची सुद्धा जी तळमळ आहे, काम करण्याची पद्धत आहे, मला जवळून माहीत आहे. कारण ते बाळासाहेबांचे शिलेदार आहेत. समाजाचं उत्कर्ष करणं हा अडसूळ साहेबांचं 24 तास कार्य आहे. आणि आपल्या समाजाला ताई, विठ्ठलवाड, गेदेवाड, तेलमवाड, शिवाजीराव, दोन्ही शिवाजीराव, मी खात्री देतो तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल. आपण व्यवस्थित वकील लावा. आज जे अभ्यासपूर्ण या ठिकाणी मांडणी झाली ते त्यांच्यासमोर मांडा. त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये सगळे एव्हिडन्सेस घेतील. पण ते एकटे आपल्या समाजाचे नाहीत, तर त्यांना पूर्ण महाराष्ट्र समाज त्यांना पाहायचा आहे. याच्यामध्ये इतर काउंटर रिप्रेझेंटेशन निश्चित होईल आणि त्याच्यातला सार त्यांना काढायचा आहे. आणि आपली संस्कृती आहे, आपल्याला दुसऱ्याच्या ताटातलं घ्यायचंच नाही आहे.
आपल्याला आपले हक्क घ्यायचे आहेत, या विचारसरणीचे आम्ही आहोत आणि तुमचा हक्क ते निश्चित देतील. आणि त्यामुळे आजचा मेळावा संपन्न झाला, कार्यक्षम झाला असं मला वाटतं. सर, ह्या मुखेडच्या खूप येत आहेत. 75 वर्ष झाले आमच्या भगिनी शिक्षणात मागे आहेत, आमचे नवतरुण शिक्षणात मागे आहेत. या मुखेड आणि मुखेड परिसरात हा डोंगरी भाग आहे, बालाघाटचा डोंगर आहे. मराठवाड्यातले जितके डोंगर आहेत त्याला बालाघाटचे डोंगर म्हणतात. भौगोलिक ज्ञान ज्याला असेल त्याला माहिती आहे. हा अजिंठा एल्लोरापासून सुरू होतो, इकडे आंध्र आणि कर्नाटक आणि तिकडे विदर्भाच्या इथपर्यंतचे हे डोंगर आहे. बरोबर आहे ना रमेशजी? आणि ह्यापैकी मुखेड आणि कंधार, लोहा, अहमदपूर हा एकच सीझन घेणारा भौगोलिक भाग आहे. खरीप झाला की इथं दुसरी पीक नाही आहे, सिंचनाची क्षमता नाही आहे. आमचे बांधव कामासाठी हैदराबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी आणि ऊसतोड कामगार म्हणून मोठ्या संख्येने जातात. पण आपल्याला कुणाबद्दल एक शब्द बोलायचं नाही आहे. पण गेले 75 वर्ष जवळपास आता होत आले स्वातंत्र्याला. तो स्वातंत्र्य आमच्या सामान्याच्या दारात आला का हो? आमचा उत्कर्ष सर साताऱ्याचे आहेत. आता त्याच्यावर मी काही कमेंट करणं बरोबर नाही आहे. माझ्या दोन्ही मुली सातारा आणि सांगलीमध्ये आहेत. सरांना माहीत आहे तिथला उत्कर्ष, त्यांच्यात आपल्यात फरक आहे. ते 50-100 वर्ष पुढे आहे. त्यांच्याकडे सामाजिक शिक्षणामध्ये खूप मोठं कार्य विविध मान्यवरांनी केलेलं आहे आणि ती फळी आपल्याकडे तयार नाही झाली तर फार अपुरी, संकुचित झाली, सर्वसमावेशक तयार झाली नाही. ती आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे मी माझ्या आया बहिणीला सांगतो, सगळ्या लेकरांना तुम्ही शिकवलं पाहिजे, तेव्हाच पुढचा समाज चांगला घडणार आहे. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका तालुक्यामध्ये 5 ते 10 शुगर फॅक्टरीज आहेत. आपल्या मुखेडमध्ये किती फॅक्टरीज आहेत त्याचा विचार करण्याचा प्रश्न आहे. सर, आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज प्रत्येक समाजासाठी आर्थिक प्रशिक्षण आणि विकास महामंडळ निर्माण केलेले आहे, कोणत्याही समाजासाठी. पण मी ज्यावेळेस मुखेडमध्ये 300-250 सभा घेतल्या, सगळ्या समाज बांधवाला विचारलं, आपण काही सारथीचा लाभ घेतला, आपण काही बार्टी या संस्थेचा लाभ घेतला, आपण महाज्योतीचा काही लाभ घेतला, आपण काही अण्णाभाऊ विकास महामंडळ आणि प्रशिक्षण या संस्थेचा काही लाभ घेतला. माझ्या बांधवांना, माझ्या ताईंना, तरुणांना हे शब्दच नवीन ऐकायला येत होते. आज प्रत्येक महामंडळाकडे हजारो कोटीचा भांडवल सामान्य लोकांच्या उत्कर्षासाठी दिला गेला. हजारो कोटीचा व्याज शासन भरतो. आमचं दुर्दैव, आमच्या लोकांपर्यंत ह्या योजना आलेल्या नाही आहेत. खूप खेद वाटतो. मग आपला जे लोकप्रतिनिधी आहेत, खरी त्यांची जबाबदारी आहे त्या योजना समजून घेणे, सामान्याच्या घरापर्यंत घेऊन जाणे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की कुठंच त्याचे लाभार्थी मला दिसून येत नाही आहे. मग समाज पुढे कसा येईल? हा मार्ग दूर करण्यासाठी आणि आमचे जे माझ्या सोबतचे जे विविध पक्षाचे पाठीराखे आहेत, त्या सगळ्यांनी आम्ही आता कटिबद्ध झालेलो आहोत की आपल्या परिसराचा विकास करणे, विविध समाज घटकाचा विकास करणे आणि प्रत्येक समाज घटकामध्ये भाईचारा निर्माण करणे, शांती आणि एकमेकाबद्दल आदर निर्माण करणे. कुणाची दादागिरी जास्त दिवस चालणार नाही आणि त्याला घाबरण्याचंही कारण नाही आहे. परमेश्वर त्याची दखल घेईल. आम्ही कुणाच्या विरोधातले नाही आहे. आम्हाला आमचा समाज घडवायचा आहे. प्रत्येक नेते असतील, पक्ष असतील, सगळ्यांचा उद्देश तोच आहे. माझी विनंती आहे, एक सुदृढ असं एक वातावरण केलं पाहिजे. कोणी खालच्या पातळीचं राजकारण नाही केलं पाहिजे. एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. आपण सगळे बांधव आहोत. आपला उत्कर्षाचा मार्ग वेगळा असेल, आमचा मार्ग वेगळा असेल. आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. एकदा ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या, एकदा पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका संपल्या, एकदा विधानसभेच्या निवडणुका संपल्या.
एकदा लोकसभेच्या निवडणुका संपल्या तर एरवी आपण सगळे जवळचे बांधव आहोत आणि आपण सगळ्यांनी सामूहिक आपल्या उत्कर्षासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी, या भागाच्या विकासासाठी सामूहिक लढलं पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. आणि ती चळवळ या भागामध्ये आम्हाला निर्माण करायचं आहे. आम्हाला कुणाचाही द्वेष नाही, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची वृत्ती आहे. आणि आज सामान्य माणसापर्यंत ज्या गोष्टी आलेल्या नाही आहेत, आदरणीय हिंदू हृदय सम्राट आणि आदरणीय मुख्यमंत्री यांचं आम्हाला जे मार्गदर्शन आहे, त्यांची जी आम्हाला प्रेरणा आहे. मी 37 वर्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं. मी ज्यावेळेस नोकरीला लागलो त्यापूर्वी माझं कुटुंबीय अति सामान्य होतं. माझी आई न शिकलेली होती, वडील 4थी शिकलेले होते. खूप भयानक परिस्थिती होती. शेती होती पण उपजीविकेचं खूपच खालच्या लेवलचं जीवन होतं. पण मी, माझा समाज, माझी बिरादारी, माझी मित्रमंडळी, 18 पगड जातीचे मित्र माझे जवळचे भावासारखे आहे. कायापालट केला आम्ही, कायापालट. कल्पना करू शकत नाही एवढी प्रगती केली. ते बी शिक्षणाच्या जोरावर केली. म्हणून मी इथं बसलेल्या सगळ्या मान्यवरांना, आया बहिणीला सांगतो, बस निघून गेल्यानंतर आपण बसमध्ये बसू शकत नाही आहे. वेळ गेल्यानंतर आपण काही साध्य करू शकत नाही आहे. इथं बसलेल्यांची बऱ्याच लोकांची वेळ गेलेली आहे, म्हणून त्यांना आयुष्यामध्ये संघर्षाला सामोरे जावं लागत आहे. व्यासपीठावरचे मान्यवर आहेत, आपण सगळेजण मान्यवर झालं पाहिजे. कमीत कमी आपल्यासाठी आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हा उद्देश घेऊन आम्ही हा काम करत आहोत. आणि हे परिवर्तन राजकीय परिवर्तन नाही आहे, स्वतःचा परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आणि तो बदल प्रत्येकाच्या घरात करायचा आहे. ह्याच्यासाठीची आमची प्रयत्न आहे. आम्ही खूप उपक्रम गेल्या 2 महिन्यात या तालुक्यात राबवण्याचा प्रयत्न केला. माझी पत्रकार बंधूंना, इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा विनंती आहे, हे कुठलंही शक्ती प्रदर्शन नाही आहे, सगळ्यांचा उपक्रम आहे. आम्ही सर या भागामध्ये एक मशनेर देव आहे, म्हणजे एवढं जाज्वल्य आहे, शिवजी अवतार आहे. एक आदर्श, प्रत्येकाचे लग्न झालं तर सगळा पहिला आशीर्वाद आम्ही मशनेरला जाऊन घेतो. सगळे समाज बांधव, सगळ्या धर्माचे लोक. आता 1 तारखेपासून आपण चांगलं काम करावं आणि कुठं मशनेरचं दर्शन घेऊन काम करावं असं आमचे काही मान्यवरांनी ठरवलं. आम्ही इथं आलो, 50 लोक होतो. आम्ही शिवाजी महाराजाला हार टाकली. आज जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार टाकले आणि आम्ही 50 लोक निघालो. जिथून आपण सुरुवात केली तिथपर्यंत चाललो आणि आमच्या 5 गाड्या घेऊन आम्ही पुढे निघालो. 17-18 गावामध्ये आमचा इतका स्वागत झाला, इतकी लोकांनी आमचं म्हणजे आतिषबाजी केली, गावामध्ये मिरवणुका काढल्या. तेच लोक आमच्यासोबत गावगाव सामील झाले आणि अभूतपूर्व असं मटेरियलला सामूहिक मेळावा झाला, परिवर्तनाचा मेळावा झाला. आणि तिथं मोठी शपथ घेतली की हा परिवर्तन आम्ही निश्चित करणार. आज इथं शिवाजी सुद्धा सांगितलं की आम्ही काय बेलभंडार उधळणार. आया बहिणी आणि आमच्या मान्यवराच्या समोर हे परिवर्तनाचं उद्दिष्ट इथं सुद्धा आम्ही जाहीर करणार आणि ते कामयाबी करून दाखवणार. या नवबांधवांनी सांगितलं. मला तीच चळवळ आणि तेच माणसं निर्माण करायचे आहे. आपण कुणाचे दुश्मन नाही आहे. आपल्याला आपल्या समाजाचा उत्कर्ष करायचा आहे, आपल्या भागाचा विकास करायचा आहे. आणि आपले जे जे आमचे संबंध आहेत, ज्या मान्यवराचा आम्हाला आशीर्वाद आहे, ते आपल्या शेवटच्या माणसाच्या दारात आणायचं आहे. आज इथे MIDC नाही सर, 75 वर्ष झाले. आता उदय सामंत साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही MIDCचा प्रश्न फार शेवटच्या टप्प्यात आणला. येणाऱ्या काळात संधी मिळाली, 1-2 कॅबिनेट झाले तर निश्चित MIDC सुद्धा होईल, नाहीतर येणाऱ्या काळात होईल. समाजाचे सामाजिक विषयसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. इतर रस्ते विकासामध्ये खूप आपण मागे आहोत. कुठल्याही शैक्षणिक मोठे संकुल नाही आहेत किंवा चांगले आदर्श असे शाळा नाही आहेत, तांत्रिक शाळा नाही आहे, कॉलेज नाही आहे. उद्योगासाठी, रोजगारासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं. आरोग्याच्या सुविधा चांगल्या नाही आहेत. हा सगळा चॅलेंज घेऊन तर आम्ही आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आहोत.
आणि मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे, मोठ्या प्रमाणात सगळे समाज बांधव आपल्या पाठीशी झालेले आहेत. एक मोठी चळवळ, परिवर्तनाची चळवळ या मुखेड कंधार विधानसभा परिक्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. ही लोक चळवळ आहे. आता याला कोणी थांबवू शकणार नाही आहे असा मला विश्वास आहे. मी पुनश्च आपला जास्त वेळ घेत नाही. मान्यवर आदरणीय आमचे नेते, आमचे पितृतुल्य अडसूळ सर या ठिकाणी फार भरून आले आणि पूर्ण दिवस कालचा आणि आजचा आपल्यासाठी दिला. याच्या पुढे सुद्धा आपले विचार ऐकून त्यांना निश्चित परमेश्वर अधिकार देतील आणि आमच्या बांधवाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आम्हाला शब्द दिला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जे तरुण आजचा हा मेळावा घेण्यासाठी मेहनत घेतली, मी त्यांचं पुनश्च नाव घेतो. शिवाजी गेदेवाड, संजय एलमवाड, भारत गवाणकर, ताई गोविंदवाड, मारुती मामा नामिलवाड, शिवाजी मुद्देवाड, संतोष गाळेवाड, संतोष पिल्लेवाड या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, परमेश्वर त्यांना असंच काम करण्याची संधी देवो. एवढ्या मोठ्या संख्येने पितृतुल्य वडीलधारी मंडळी